नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून त्यासाठी सरकारकडून किती रुपये मदत मिळणार आहे या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. तर राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, पण बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही प्रति हेक्टर किती रुपये मदत दुष्काळ निधी मिळणार आहे. तर त्याबद्दल माहिती आपण या लेखात घेणार आहोत. दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील 7,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तर या पैशामधून प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मिळणार याबद्दल माहिती खालीलप्रमाणे आपण दिलेली आहे. तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे. यामध्ये सरकारने 7,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. यामध्ये जिरायती जमिनीसाठी हेक्टरी 8,500 रुपये मदत करण्यात येणार आहे. जर आपली जमीन बागायती असेल तर बागायती जमिनीसाठी 17,000 रुपये मदत जाहीर करण्यात येणार आहे. तसेच बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 आर्थिक मदत करण्यात येणार आहे. राज्यातील दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सुमारे 2,600 कोटी रुपयांची मागणीसुद्धा केली आहे. दुष्काळी परिस्थितीची तातडीने पाहणी करून मदत देण्याची मागणीसुद्धा करण्याचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाने केंद्र सरकारला पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर यंदा अनियमित आणि अत्यल्प पावसाचे गंभीर परिणाम दिसू लागले असून दुष्काळाची व्याप्ती वाढू लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात 40 दुष्काळ तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेली होती. त्यानंतर 9 नोव्हेंबरला आणखी 178 तालुक्यातील 959 महसुली मंडळात दुष्काळी जाहीर करण्यात निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या भागात जमीन महसूलता सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात 33.5% सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शुल्कात माफी आदी सवलती लागू करण्यात आल्या होत्या. मात्र राज्याच्या विविध भागातून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली. पुढील आठवड्यात आणखी काही महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 2,600 कोटीचा मागणीचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला आहे. त्याच प्रामुख्याने पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना द्यावी लागणारी मदत, दुष्काळ निवारणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती मिळालेली आहे. पुनर्वसन व विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी तातडीने पथक पाठविण्यासाठी विनंतीची केंद्राला करण्यात आलेली आहे. जानेवारीपूर्वी ही मदत दुष्काळ मिळावी असा प्रयत्न सुरू असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे. तर दुष्काळ झळा वाढू लागल्याने धरणातील पाणीसाठ्यात घट होऊ लागली. राज्यातील धरणांमध्ये सध्या 67.64% पाणी साठा असून तो गेल्या वर्षीच्या 88.82% तुलनेत सुमारे 20% कमी आहे. सध्या मराठवाड्यातील विविध धरणांमध्ये मिळून 34.72% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तो 89% होता. गेल्या वर्षी पूर्ण भरलेल्या जायकवाडी धरणात आता 38% पाणीसाठा असून नाशिक आणि नगरमधील धरणामधून पाणी सोडण्यात आल्यामुळे या भागाला दिलासा मिळालेला आहे. दुष्काळी भागातील जलस्रोत आटू लागल्यामुळे टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली असून सध्या 355 गावे आणि 959 वाड्यांमध्ये 377 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात असल्याची माहितीसुद्धा मिळालेली आहे. तर राज्यात 2019मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी केंद्राकडे 7,000 कोटी रुपयांच्या मदतीची दुष्काळ मागणी करण्यात आली होती. त्यामुळे केंद्राने 7,771 कोटीची मदतसुद्धा केली होती. तर यंदा पावसाने ओढ दिल्याने नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळाची दाहकता जाणवून लागली असून पुढील उन्हाळा गंभीर असेल यांचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. गेल्या आठवड्यात 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता 178 तालुक्यांमधील 959 महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मदत व पुनर्वसन विषयी उपसमितीने गुरुवारी घेतला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण 218 तालुक्यांमध्ये म्हणजे जवळपास निम्मा महाराष्ट्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू करण्याच्या आत मदत व पुनर्वसन मंत्री यांनी व्यवस्थापक मंत्री अनिल पाटील यांनी दिली. आपत्ती निवारणासाठी उपाययोजनेचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्यात यंदा अपुरा पाऊस झाल्यामुळे अनेक विभागात दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. या भागात दुष्काळ जाहीर करून उपाययोजना करू मदत देण्याची मागणीसुद्धा जोर धरू लागली आहे.
त्याची दखल घेत राज्य सरकारने गेल्या आठवड्यात 16 जिल्ह्यातील 40 तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती जाहीर केली होती. त्यावर सरकारने सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातील तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काही ठिकाणी आंदोलन केले होते. सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण 218 तालुक्यांमधील 1200पेक्षा अधिक महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळाबाबत मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री पाटील यांनी अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने नव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्येही त्वरित उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा निर्णय बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री आदी उपस्थित होते. राज्यातील काही तालुक्यांमध्ये महसुली मंडळामध्ये असलेली पर्जन्यमानाची टंचाई लक्षात घेता 75% कमी आणि 750 मिमीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. असा निकष लक्षात घेऊन 178 तालुक्यांमधील 959 महसुली मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यात जनावरांसाठी चाऱ्याची गरज लक्षात घेऊन 1 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 5 लाख टन मुरघास निर्मिती करून वितरण करण्यात येत आहे. तर त्यासाठी 30 कोटींच्या खर्चाला मान्यतासुद्धा देण्यात आली आहे. तर यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यात आलेले केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाची माहिती पूर्ण झाली. या पथकाने पुणे विधान भवन येथे शुक्रवारी राज्यस्तरीय आढावा बैठक घेतली. त्यामध्ये राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉक्टर सोनिया सेठी, विभागीय आयुक्त सौरभ राव, कृषी आयुक्तालय भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पशुसंवर्धन आयुक्तालय, पाणीपुरवठा विभाग आदी अधिकारी उपस्थित होते. तर राज्याने केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावात नमूद केल्यानुसार खरोखरच भीषण अपघात दुष्काळाची परिस्थिती असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. पुढील 2 ते 3 दिवसात अहवाल तयार करून तो केंद्राला पाठवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 2600 कोटींची मदत मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर राज्यात सन 2019मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी केंद्राकडे 7,000 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी केंद्र 4,771 कोटींची मदत केली होती. तर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्राकडून राज्याला मदत देण्याची जी अपेक्षा या वेळी राज्यातील अधिकाऱ्यांनी पथकाकडे व्यक्त केली. केंद्रीय पथकातील अधिकाऱ्याचे विविध गट करण्यात आले होते. या गटांनी राज्यभरातील दुष्काळी भागाला भेट दिली. दुष्काळाबाबत राज्याने केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावात जी वस्तुस्थिती मांडली होती ती परिस्थिती केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला प्रत्यक्ष पाहणीत दिसून आल्याने अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्याला मदत देण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक दर्शविली, पण पुढील 2 ते 3 या अधिकाऱ्याकडून प्रस्ताव तयार करून तो केंद्राला सादर केला आहे. तर पथकाची नेमकी पाहणी काय असेल तर दुष्काळग्रस्त भागाला पेरणीचे प्रमाण सरासरी, मात्र पावसाने ओढ दिल्याने उत्पादनावर परिणाम पडलेला आहे. भूजल पातळीसुद्धा चिंताजनक आहे आणि कोरड्या दिवसाच्या कालावधीत लांबलेल्या खरीप हंगामातील पीक वाढीवर परिणाम. चाऱ्याची उपलब्धता ही चिंतेची बाब. ज्वारी, बाजरी, मूग, उडीद आणि सूर्यफुलाचे उत्पादनसुद्धा घटले. शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.